मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सोने चांदीचे आजच्या घडीचे दर, म्हणजे पाहायला गेलं तर 25 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीचे दर काय आहेत आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर सोने चांदीचे ताजे आजचे भाव या विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। भारतीय सराफ बाजारातून आज एक अत्यंत खळबळजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीने असा काही वेग घेतलाय की आज वरचे सर्व ऐतिहासिक विक्रम मोडीत निघालेत। ज्या दराची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती, ज्या आकडे आज गुंतवणूकदाराची झोप देखील उडवलेली आहे, ही केवळ एक दिवसाची दरवाढ नसून जागतिक अर्थव्यवस्थेत येणाऱ्या एका मोठ्या वादळाचे संकेत मानले जात आहेत। एकीकडे सोन्याची गगनभरारी सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये भर टाकत आहेत, तर दुसरीकडे जागतिक बाजारपेठेमध्ये घडामोडी आजच्या दिवसाला भारतीय सुवर्ण इतिहास निर्णायक ठरवत आहेत। आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आज आपण पाहून घेणार आहोत की नेमकी ही दरवाढ का झाली, ग्राहकांनी आता खरेदीचा निर्णय घ्यावा की नाही, आजच्या मुहूर्तावर गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल, थोडी वाट पाहण्याचं शांतपण आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आम्ही एका विशेष रिपोर्ट तयार केलाय। आजच्या भागात 18 कॅरेट सोन्यापासून ते 24 कॅरेट सोन्यापर्यंतचा अचूक दर आपण पाहणार आहोतच। त्याच्यासोबत चांदीच्या महातेजी मागचे जागतिक राजकारण आणि आर्थिक कारणे याचे सविस्तर विश्लेषण देखील करणार आहोत। चला तर मग काय आहे आजच्या मार्केटची लाईव्ह स्थिती जाणून घेऊया। सर्वात आधी नजर टाकूया चांदीच्या बाजारभावावर, जिथे सध्या प्रचंड मोठी खळबळ उडालेली आहे। गेल्या आठवड्याभरापासून चांदीच्या किमतीत आज जे काही घोडदौड सुरू आहे तिने आजवरचे जुने विक्रम आहेत ते आता सध्या पाहायला गेलं तर धुळीला मिळवलेत। पाहता पाहता चांदीने आज 2,23,000 रुपयाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून या अनपेक्षित दरवाढीने ग्राहकांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे। बघा, बाजार तज्ञांच्या मते ही तर केवळ सुरुवात आहे। जर ही जागतिक तेजी अशीच राहिली तर लवकरात लवकर चांदी 2.5 लाखाच्या वरती पातळी गाठण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। अवघ्या काही दिवसानंतर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर चांदीने घेतलेली ही गगनभरारी मध्यमवर्गीच्या खिशाला देखील मोठी कात्री लावणारी ठरेल, यात शंका नाही। आजच्या ताज्या आकडेवारीनुसार चांदीच्या दरानं नवा उच्चांक गाठला आहे। आज पाहायला गेलं तर बाजार उघडताच 1 ग्राम चांदीसाठी तुम्हाला 223 रुपये मोजावे लागणार आहेत, तर तुम्हाला 10 ग्राम चांदीचा भाव 300 रुपयावर पोहोचलेला आहे। जर आपण पाहायला गेलं तर आपण 100 ग्राम चांदीचा विचार केला तर आजचा दर 23,300 इतका रुपये। तर सर्वात मोठी खळबळजनक बातमी म्हणजे 1 किलो चांदीच्या दराने दिलेले आहेत, ते म्हणजे आजचे भाव 2,23,000 रुपये आणि 10 ग्राम चांदीचा दर पाहायला गेलं तर 3,000 रुपये 10 ग्राम तुम्हाला त्यासाठी मोजावे लागणार आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक शहराचा विचार करायला गेला तर आपल्या भारतामध्ये संपूर्ण मोठी काही शहर आहेत, तर त्या शहराचा विचार केला गेला मुंबई, पुणे हे दर सरासरीच्या आसपास असले तरी जे दक्षिण राज्य आहेत त्या दक्षिण राज्यामध्ये किमतीनं यापेक्षाही वरची पातळी ओलांडली। गेल्या काही दिवसातील ही अवाढव्य वाढ गुंतवणूकदारासाठी मोठी लॉटरी असली तरी दागिने खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकासाठी मात्र हा मोठा आर्थिक झटका मानला जात आहे। चांदीच्या त्या धडाकेबाज दरवाढीनंतर आता संपूर्ण देशात लक्ष वेधले गेले आहे, ते म्हणजे सोन्याच्या किमतीकडे। मित्रांनो, सोन्याच्या बाबतीत देखील आजची स्थिती एखाद्या वादळासारखीच आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याने आज अशा उंचीला गवसणी घातले ज्याचा अंदाज गेल्या आठवड्यापर्यंत बड्या तज्ञांनी केला नव्हता। जागतिक बँकांनी देखील वाढवलेला साठा आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढवलेली मागणी यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर आता सर्वसामान्यांच्या कल्पने पलीकडे पोहोचले आहेत। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया आजच्या तुमच्या शहरात सोन्याच्या शुद्धतेनुसार ताजे भाव नेमके काय आहेत। सुरुवात करूया 18 कॅरेट सोन्यापासून, ज्यांचा वापर प्रामुख्याने आकर्षक डिझायनर आणि हिऱ्याच्या दागिन्यासाठी केला जातो। आजचे 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत चला तर आपण जाणून घेऊया। दर आज 18 कॅरेट 18 कॅरेट ग्राम सोन्याचा दर आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर 10,391 रुपये। त्यानंतर 10 ग्राम सोन्यासाठी आज तुम्हाला मोजावे लागणार आहेत, ते म्हणजे तुम्हाला चक्क पाहायला गेलं तर 1,03,910 रुपये मोजावे लागणार आहेत। तर तुम्हाला 100 ग्राम सोन्याचा भाव पाहायला गेलं तर 10,391 रुपयाच्या आसपास या ठिकाणी पातळीवर पोहोचलाय। एकीकडे जो 24 कॅरेट सोन्याचा भाव असायचे त्यापेक्षा जास्त दराने आज 18 कॅरेट सोने विक्री केले जात आहे। यावरूनच आपल्या बाजारातील महागाईचा अंदाज येतो। तर आता 18 कॅरेट मध्ये तुम्हाला सोन्याचा लाखाचा टप्पा देखील पार केल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे। पण आता आपण वळूया ज्या दराकडे संपूर्ण दागिन्याचा बाजार अवलंबून असतो, ते म्हणजे 22 कॅरेट सोने। आता 22 कॅरेट सोने दागिने घडवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे पाहायला गेलं तर
जाणारे जे काही डिझाईन आहेत त्या डिझाईन मध्ये देखील 22 कॅरेट सोनं वापरले जाते। आजची तेजी आता पाहायला गेलं तर आज 22 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव आहे तो म्हणजे 12,700, तर 10 ग्राम सोन्याचा भाव आहे 1,27,000। नंतर तुम्हाला 100 ग्राम सोन्यासाठी पाहायला गेलं तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील ते म्हणजे 12,70,000 रुपये मोजावे लागतील। 22 कॅरेटच्या ज्या किमती पाहता सर्वसामान्यांसाठी आता दागिने खरेदी करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे। मात्र जर तुम्ही शुद्ध सोन्यात गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आजचे आकडे तुम्हाला अधिक धक्का करतील। पाहूया 99.90% शुद्धता असलेल्या 24 कॅरेट सोन्याचे रेकॉर्ड ब्रेक। आज 24 कॅरेट सोन्याचा भाव पाहायला गेला तर 13,855 रुपये आहे। तर पाहिलं तर 10 ग्राम सोन्याचे भाव पाहायला गेलं तर 1,38,550 आहे आणि 100 ग्राम सोन्याचा भाव पाहायला गेलं तर 13,08,500 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत। ही सोन्याची विक्रमी घोडदौड नेमकी कुठे जाऊन थांबणार हा प्रश्न आज प्रत्येक कुटुंबाला सतावतोय। मित्रांनो, बाजारात तज्ञाच्या मते या ठिकाणी यामागे दोन महत्वाची प्रमुख कारणे देखील आहे। जागतिक महामंदी येण्याची देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे। पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता। दुसरं महत्वाचं कारण देखील समोर आले ते म्हणजे युद्धाचे सावट। त्यानंतर जागतिक अशांततेच्या काळात गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा इतर पर्यायापेक्षा सोन्याला सुरक्षित कवच मानले जातात। परिणामी त्यामुळे मागणी देखील वाढू शकते। त्यामुळे आता सोन्याचे दर आहेत ते काही गगनाला भिडलेले आहेत। दुसरं महत्वाचं कारण देखील समोर आलं ते म्हणजे भारत आणि चीनसह जगातील अनेक ज्या काही मोठ्या अमेरिकेच्या बँका असतील, ज्या काही मोठ्या युरोपच्या बँका असतील, आता त्या बँका काय करले आहेत, मोठ्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे। सरकारी स्तरावर होणाऱ्या मोठ्या खरेदीमुळे खुल्या बाजारात सोन्याचा तुटवडा जाणवत असून किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे। आता सध्याची तांत्रिक स्थिती पाहायला गेली तर ही दरवाढ लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत। जागतिक समीकरणे अशीच राहिली तर आगामी काळात 24 कॅरेट सोन्याचा भाव दर पाहायला गेला तर प्रति 10 ग्राम 1.5 लाखाचा टप्पा देखील ओलांडेल असा अंदाज देखील वर्तवला आहे। तर अशा अनपेक्षित दरवाढीच्या काळात ज्यांच्याकडे लग्नसराई आहे अशा ग्राहकांनी नेमकं काय करावे? तज्ञांच्या मते किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील अशा आशेवर राहणे धोक्याचे ठरू शकते, अशी माहिती देखील आता सांगण्यात येत आहे। आता बाबा, बाजार थोडा स्थिरावला, जर पूर्वी स्वस्त दिवस होण्याची शक्यता आता अत्यंत कमी आहे। त्यामुळे लग्नासाठी लागणारे जे काही सोने एकाच वेळी खरेदी करण्याऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करणं हाच तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय ठरू शकतो। त्यामुळे तुम्हाला 10 ग्राम सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने 1 ग्राम महिन्याला 1 ग्राम म्हणजे तुमचं लग्न आहे ते 1 वर्षासाठी अजून पुढे असेल तर तुम्ही महिन्याला 1 ग्राम तुम्ही सोने खरेदी करू शकता आणि ते वर्षाचे 10 ग्राम सोने तुम्ही खरेदी करू शकता। त्यामुळे सरासरी जो काही सोन्याचा दरवाढीचा हे आहे तर तुम्हाला खर्च लागणार नाही। त्यामुळे हे देखील तुम्ही प्लॅन वापरू शकता। पण सोने खरेदी करण्याच्या अगोदर तुमचे काय आर्थिक सल्लागार आहेत त्यांचाच तुम्ही अंदाज घ्या। तर आता दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या गुंतवणूकदारासाठी सध्या संयम हाच मंत्र आहे। बाजार जेव्हा एखादी मोठी घसरण होईल किंवा तांत्रिक करेक्शन होईल तेव्हाच तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करावा। येणाऱ्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता 70% अधिक आहे। त्यामुळे खरेदीची इच्छा असणारे बाजारातील प्रत्येक छोट्या मोठ्या घसरणीचा सुवर्ण संधी म्हणून तुम्ही लाभ घ्या। मित्रांनो, या रिपोर्टमध्ये दिलेली जी काही सर्व माहिती आहे ही बाजारात उपलब्ध आकडेवारी आणि तज्ञांच्या वैयक्तिक अंदाजावर आधारित आहे आणि सोने चांदीची बाजारपेठ आहे ती अत्यंत अस्थिर आणि जोखमीची असते, जिथे दर काही मिनिटांमध्ये बदलू शकतात। त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा सोन्याची खरेदी करण्यापूर्वी आपल्या अधिकृत आर्थिक सल्लागाराचा किंवा तज्ञाचा सल्ला घेऊन आवर्जून घ्या आणि स्वतःच्या जबाबदारीवर मार्केटमध्ये कोणतेही आर्थिक निर्णय घ्या। आमचा उद्देश केवळ तुम्हाला ताज्या घडामोडीचे अपडेट देणे आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत, तोपर्यंत धन्यवाद।